नमस्ते मुलांनो, हे आहेत प्रसिद्ध असे कवी ज्यांचं नाव आहे जॉर्ज लोपिस. जॉर्ज लोपिस यांचा जन्म 1950 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 2005 साली झाला. हे एक अत्यंत संवेदनशील असे कवी होते. त्यांची सप्तकथा ह्या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह खूप प्रसिद्ध असे कविता संग्रह आहेत. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगात घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये जॉर्ज लोपिस यांनी केलेलं आपणास दिसून येतं. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण, झाडासारखे सगळे गुण आपण आपल्या अंगी बाणवावेत. झाडासारखं हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावं असा संदेश आपल्याला प्रस्तुत कवितेतून जॉर्ज लोपिस यांनी दिलेला दिसून येतो. तर चला तर पाहूयात आपण ही कविता, जिचं नाव आहे हिरवगार झाडासारखं, ज्याचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. सुरुवात करणार आहोत आपण कवितेला. कवितेचं नाव आहे हिरवगार झाडासारखं. हिरवगार झाडासारखं ही कविता आपण सुरुवात करत आहोत. झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. कवी आपल्याला असं म्हणत आहेत की झाड जे असतं हे आनंदी जीवन जगण्यासाठी काय करत असतं, आपण झाडाचा आदर्श घ्यायला पाहिजे असं कवी जॉर्ज लोपिस आपल्याला समजावून सांगत आहे. ते काय म्हणतात की झाड असतं ध्यानस्थ. ध्यानस्थ म्हणजे चिंतनामध्ये मग्न असं झाड असतं. ते म्हणतात ते की झाड हे अचल असतं. अचल म्हणजे न हलणारं असतं, म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाही, परंतु ते एका ठिकाणी काहीही न बोलता अढळ असं उभं राहतं. ते मौन व्रत म्हणजे व्रत म्हणजे उपास, मौन म्हणजे निशब्द असं ते झाड उभं असतं, जणू काही एखादा ऋषीमुनी तपश्चर्येला ध्यान लावून बसतो तसंच हे झाडसुद्धा. व्रत म्हणजे स्वतःला लावून घेतलेला एखादा नियम, धार्मिक नियम किंवा नेम. तर एक ऋषीमुनी आपल्या स्वतःला जसा नियम लावून घेतात तसंच हे झाड आपल्याला स्वतःला एक काहीही न बोलता शांतपणे स्वतःला जणू काय एखादा नियम लावून घेतला आहे असं ते झाड असतं. आणि हे झाड मौन व्रतात उभं असतं. जसं ऋषीमुनी मौन व्रत धारण करतात म्हणजे काहीही बोलत नाहीत, तसंच हे झाडसुद्धा अगदी शांतपणे एका जागेवर उभं असतं. बाह्य गोष्टींच्या सर्व परिणामांना ते बिना तक्रार सहन करत असतं. धारण करतं म्हणजे आचरतं. कुठलीही गोष्ट ते कुठलीही तक्रार न करता सहन करत असतं. झाडावर पक्षी येतात जातात. झाडांच्या मुळावर कोणी कधी घाव घालतं, पानझड होते, तरीही झाड स्थिर असं असतं. झाडाला काहीही होत नाही, म्हणजे झाड कधीही रिॲक्ट करत नाही. ते सहनशील असतं, स्थिर असतं. कठीण प्रसंगामध्ये पाय घट्ट रोवून ते ध्यानस्थ अशा ऋषीसारखं शांत असं बसलेलं असतं, शांत असतं. आणि तोच मार्ग आपण सुद्धा अनुसरला पाहिजे. त्याच मार्गाने आपण सुद्धा शांतपणे वागलं पाहिजे असं आपल्याला जॉर्ज लोपिस सांगतात. पुढे ते असं म्हणतात, पक्षी झाडाचे कोणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. बघा, पक्षी जे असतात ते झाडावर सतत येत राहतात, आपलं घरटं बांधतात, त्याच्यात अंडी घालतात, त्यांना पिल्लं होतात. ती पिल्लं मोठी झाली की उडून जातात. काम झालं की फळे खाऊन चाखून ते पुन्हा दुसरीकडे निघून जातात. झाड ह्या पक्ष्यांना निवारा देतं, म्हणजे हे पक्षी त्या झाडावर राहतात. त्या पक्ष्यांना ते अन्न देतात, म्हणजे झाडावरची फळं पक्षी खातात. ऊन वाऱ्यापासून
त्या पक्ष्यांचं संरक्षण झाडच करत असतं. पण जेव्हा झाडावर घाव घातले जातात, ते कापलं जातं, तेव्हा पक्षी स्वतःचाच विचार करतात आणि झाडावरून उडून जातात. परंतु झाड मात्र हिरवगार असताना येणाऱ्या कुठल्याही पक्षाला अडवत नाही, आश्रय द्यायला नाकारत नाही आणि म्हणूनच झाडाचं कुणीही नसतं असं कवी आपल्याला म्हणतात. पण झाड हे सर्वांचंच असतं. झाड आपल्याला प्रत्येक गोष्टीत काही ना काही देतच असतं. ते आपल्याकडून कधीही काही घेत नाही. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते, झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर. काय सांगितलं आहे की मुळावर झाडाचं कुणीच नसतं, पण झाड हे प्रत्येकाचंच असतं. त्याच्या मुळावर जर घाव घातला म्हणजे त्याला नष्ट केलं तरीही झाड कधीच काही बोलत नाही. झाड आपल्याला सावली देतं, निवारा देतं, फळं फुलं सर्व काही देतं आणि हा परोपकाराचा त्याचा गुणधर्मच आहे. पण निर्दयी जो माणूस असतो तो काय करतो, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी या झाडाच्या मुळावर घाव घालतो, म्हणजे त्या झाडाला कापून टाकतो, नष्ट करतो. तेव्हा देखील हे झाड मुकाट सहन करतं, म्हणजे तक्रार न करता बिन तक्रार सगळं काही ते सहन करतं. झाडांची जेव्हा कत्तल होत असते तेव्हा झाडाच्या पानावरील जे दवबिंदू असतात ते अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडं टक लावून पाहिलं तर काय होतं बघा. अलगद म्हणजे हळुवारपणे काय होतं की झाडांच्या पानावरील दवबिंदू घरंगळत जणू काही वहीतील शब्दांमध्ये डोकावतात व आपली दया असलेली करुण अशी कहाणी ते शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा होतो की झाडापासून कागद बनतो, वह्या तयार होतात आणि मग अशा वहीच्या पानावर कोणीतरी एखादा कवी किंवा लेखक ह्या झाडाचं नेमकं दुःख शब्दामध्ये लिहून काढतो. जणू झाडाच्या शरीरावर बसलेल्या घावाचं रूपांतरण दवांच्या टपोऱ्या थेंबात होते असे कवीला वाटते. कवीने झाडाचा सहनशील हा गुण येथे आपल्याला सांगितला आहे, दर्शवला आहे. कवी असं म्हणतात की शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. कवी आपल्याला सांगतात की कोणतेही झाड असो ते प्रेरणा देणारं असतं. आयुष्य नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत, पाना फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार झाडाकडं टक लावून पाहिलं असता आपल्याला झाडाची सहनशीलता दिसते. दुसऱ्यांना मदत करण्याची त्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून उभी राहण्याची वृत्ती, हे सारे गुण आपल्याला झाडाकडं पाहिलं तर जाणवतात. म्हणजेच कठोर क्षणीसुद्धा झाड आपला हिरवेगारपणा, ताजेपणा कधीही सोडत नाही, तर ते आपल्याला आनंदच देतात. त्यांचा जो हिरवा रंग असतो तो आपल्या शरीरभर विरघळतो, म्हणजे आपल्या शरीरात तो मिसळून जातो. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की त्याचा जो हिरवा रंग असतो तो हिरवा रंग आपलं क्षणभर असलेलं लाल रक्तही हिरवगार करतो. त्याचा तो हिरवा रंग आपल्या शरीरामध्ये भिनतो. तो हिरवा रंग आपल्याला आवडतो. त्याच्यातला तो तजेलदारपणा आपल्याला आनंद देऊन जातो. म्हणजेच झाडाकडं पाहिल्यावर त्याच्यातला उत्साह आपल्या शरीरामध्ये भिनतो. आयुष्य होतं नुकतंच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. कवी आपल्याला इथे असं सांगत आहेत की झाडामध्ये सहकार्याची वृत्ती खूप असते, मदत करण्याची वृत्ती असते, परोपकार.
परोपकार म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करण्याची वृत्ती असते, ती भावना असते आणि त्याच्या मनामध्ये हे सतत असतं की सगळीकडे दूरवर पसरलेल्या फांद्यांमुळे झाड कडक उन्हामध्ये सुद्धा मुसाफिर म्हणजे वाटसरू यात्री त्यांना सावली देतं, त्यांना कवेत घेतं. कवेत म्हणजे मिठीत घेतं, म्हणजे त्यांचा थकवा ते दूर करतं. एखाद्या वेळेस आपण उन्हामध्ये चालत असलो की थकून जातो आणि थकल्यानंतर एखाद्या झाडाच्या सावलीत बसलं तर आपल्याला बरं वाटतं, आनंद होतो, शांतपणा जाणवतो. आणि हा आनंद, हा शांतपणा आपल्याला झाड त्याचे हात पसरवून मुसाफिरांना देत असतं. त्या मुसाफिरांना शांतता देऊन, आपला थंडावा देऊन, आपली सावली देऊन, आपली छाया देऊन झाड त्याच्यावर परोपकार करत असतं, त्याच्यावर उपकार करत असतं. झाड पानझडीनंतर नवीन वस्त्र धारण करतं. ते कसं? तर नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. कवी आपल्याला असं सांगतात की ऋतूनंतर वेगवेगळे ऋतू बदलतात. एक ऋतूनंतर दुसरा ऋतू, दुसऱ्या ऋतूनंतर तिसरा ऋतू. या ऋतूंमध्ये झाडांच्या अवस्थासुद्धा बदलतात. पानझडीमध्ये म्हणजेच थंडीमध्ये झाडांची पाने गळतात आणि झाड ओकबोकं होतं. शिशिर ऋतूत झाडाची सगळी पानं गळून जातात आणि झाड संपूर्ण रिकामं होतं. तेव्हा ते एकटं असतं. पण नंतर ते परत बहरतं म्हणजे त्याला परत पालवी फुटते म्हणजे त्याला परत नवीन पानं येतात आणि संपूर्ण झाड परत हिरव्या पानांनी आणि सुंदर अशा फळांनी फुलांनी बहरून जातं, डोलायला लागतं. नव्या नवरीसारखं सजून झाड पुन्हा तजेला देतं. नवी नवरी जशी सुंदर दिसते तसं झाडसुद्धा सुंदर दिसायला लागतं. झाडाची ही प्रफुल्लितता पाहून आपलं मनातला जो थकवा असतो, मरगळ असते, तीसुद्धा मरगळ झटकली जाते. आणि ही मरगळ झटकली जाऊन काय होतं बघा, आपल्याच मनाला नव्हे तर संपूर्ण शरीराला उत्साहाची पालवी फुटल्यासारखी वाटते. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. कवी आपल्याला इथे सांगत आहेत की पक्ष्यांच्या या मरगळ म्हणजे थकवा सगळा निघून जातो. आणि हा थकवा कधी निघतो आपला? जेव्हा आपण सुंदर असं झाड पाहतो. झाड कोणतंही असो, ते आपल्याच मस्तीमध्ये, धुंदीमध्ये जगत असतं. बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी ते तक्रार करत नाही. ऊन असू दे, पाऊस असू दे, वारा असू दे, कोणतीही परिस्थिती असू दे, त्याचा सामना झाड हे हसतमुखाने करत असतं. थंडी, ऊन, वारा, पाऊस याचा सामना करतसुद्धा ते मौजेने जगत असतं, आनंद व्यक्त करत असतं आणि त्यावेळेस त्याच्या आश्रयाला येणाऱ्या प्रत्येक प्राणी पक्ष्यांना ते आनंदच देत असतं. ते जे पक्षी असतात ते झाडावर बसून आनंदाने झोके घेत मंजूळ अशी गाणी, मंजूळ म्हणजे गोड गाणी म्हणत असतात. आणि त्याचा जो नाद असतो, नाद म्हणजे आवाज असतो पक्ष्यांचा, किलबिलाट जो असतो, तो किलबिलाट आपल्याला प्रसन्न करून जातो. जणू त्या गाण्याचा आनंद घेत ते झाड आपलं जीवन मजेनं हळूहळू काय करत असतं? उत्साहाने जगत असतं. त्याच्यामध्ये एक संथ असं गाणं लपलेलं असतं. हळूहळू जे काही आनंद व्यक्त होत असतो, तो आनंद झाड आपल्या स्वतःसाठीच आहे असं मानून मजेनं, उत्साहानं जगत असतं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. इथे कवी आपल्याला असं सांगत आहे की
माणसानं झाडाकडून जगण्याच्या कला शिकून घेतल्या पाहिजे. कोणतेही झाड असू देत, ते वाऱ्याच्या झुळकीबरोबर पानांच्या सळसळीने म्हणजे सळसळ म्हणजे पानांच्या आवाजाने हसत असतं. पक्ष्यांच्या मंजूळ गाण्याबरोबर जीवनाचं गाणं गात असतं आणि त्याच्या शरीरामध्ये तो सळसळतेपणा मुरलेला असतो, म्हणजे अंगात भिनलेला असतो. त्याचप्रमाणे आपणही सळसळत्या पाण्यासारखं हसलं पाहिजे. पक्ष्यांच्या मंजूळ गाण्याबरोबर जीवनाचं गाणं गायलं पाहिजे. झाड कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले पाय घट्ट रोवून म्हणजे पकडून ठेवून उभं असतं. त्याचप्रमाणे आपणही कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये, गंभीर परिस्थितीमध्ये आपले पाय घट्ट रोवून जीवनात मुरलं पाहिजे. संकटांचा सामना केला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे आणि झाडासारखंच घट्ट असं न डगमगता उभं राहिलं पाहिजे, असं कवी आपल्याला इथे सांगत आहेत. पुढे ते असं म्हणतात, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. ते आपल्याला म्हणतात आहे की पानगळ झाली तरीही झाड खचून जात नाही. कितीही झाड ओकबोकं झालं तरी ते दुःखी होत नाही, कारण त्याला माहीत असतं की ही परिस्थिती कायम राहणार नाही. ही परिस्थिती बदलणार आहे आणि वसंत ऋतूमध्ये मला हिरवीगाळ कोवळी अशी पानं माझ्या अंगावर डोलणार आहेत. जणू नव्या नवरीसारखा मी सजणार आहे, मी सुंदर दिसणार आहे. तसंच आपल्या आयुष्यातसुद्धा किती संकट आली तरी त्याचा सामना करून त्याच्यातून जर मार्ग काढला तर आपलंही आयुष्य नव्या उमेदीने हिरव्यागार झाडासारखंच प्रफुल्लित होणार आहे. आणि म्हणूनच या आशेवरच आपण जगलं पाहिजे. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे आयुष्याचं लेणंच आहे. कायमच असं घडतच असतं आणि म्हणूनच याचं चिंतन म्हणजे मनन करत, झाडासारखं रोजचं चिंतन करत आपणही आपलं आयुष्य आनंदाने जगलं पाहिजे. कारण दुःखानंतर सुख हे येणारच आहे. झाडाला जेव्हा पूर्ण त्याची पानझड होते त्यावेळेस झाड दुःखी असते, पण शिशिर ऋतूनंतर वसंत ऋतू हा येणारच आहे आणि झाड हे पुन्हा बहरणार आहे. त्याचं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख आल्यानंतर सुख हे कधी ना कधी येणारच आहे. झाड या गोष्टीचा विचार करूनच आनंदाने उभं असतं. पानझड झाली तरीही त्याला माहीत असतं की वसंत ऋतूमध्ये ते परत फुलणार आहे. तसं आपलं जीवनही परत फुलतच असतं. आपल्या जीवनातही सुखांची फुलंही येतच असतात. तर ही फुलं परत यावी म्हणून आपणही झाडासारखं घट्टपणे पाय रोवून या आयुष्याला तोंड दिलं पाहिजे. जसं थंडी, वारा, ऊन, पाऊस याचा सामना झाड करतं, तसंच आपणही या सर्व गोष्टींचा दुःखाचा सामना करून पुढे गेलं पाहिजे. तरच आपण या झाडासारखं बळकट व मजबूत बनू. आणि हाच संदेश आपल्याला जॉर्ज लोपिस देत आहेत. ते आपल्याला म्हणत आहेत की झाडासारखं आपण जगलं पाहिजे, झाडासारखं आपण झालं पाहिजे आणि झाडाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण परत एकदा कविता वाचणार आहोत. झाड बसते ध्यानस्थ, रुचीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कोणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडं टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार.
आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असते. हसावं कसं सळसळत्या पाण्यासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. ही कविता तुम्हाला कळलीच असेल. जॉर्ज लोपिस आपल्याला सांगते की आपण झाडाकडून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो आणि त्याचं आचरण करू शकतो. तर आपल्याला आज या झाडाकडून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. घट्ट पाय रोवून या आयुष्याच्या जगामध्ये पुढे जायचं आहे आणि झाडासारखंच मजबूत व कणखर बनायचं आहे. ही कविता तुम्हाला समजली असेलच. ही कविता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. धन्यवाद.